नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती, म्हणजे एक व्हिडिओ केला होता यूट्यूबवरती, शॉर्ट व्हिडिओ होती. म्हणजे आता मी ज्या ठिकाणी फिरायला आलो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडं होती आणि त्यांच्या काहीतरी कारणाने ती झाडं तोडली होती. पण आजचा व्हिडिओ मी करण्याचा एक हेतू असा की निसर्ग द्यायचं थांबवत नाही, म्हणजे त्याचं जे कार्य आहे तो करतच राहतोय आणि आपण सुद्धा त्यानं दिलेलं, म्हणजे आपण सुद्धा निसर्ग जपला पाहिजे. कारण वृक्षतोड झाल्यानंतर ती झाडं पुन्हा नव्याने उभारलेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवतो मी. कारण निसर्ग देण्याचे काम त्याचं करतो आणि सांभाळायचं काम आपण करायचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त झाडे लावून झाडे जगवली पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीला निसर्ग आणि झाडे दोन्ही आपल्याला द्यायचे आहेत. म्हणून तुमच्या लक्षात येईल की झाडे ज्यावेळेस होती त्यावेळेस कसं वाटत होतं आणि झाडे तोडल्यानंतर कसं होतं. तर दोन्ही फोटो शेअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणची जी झाडं होती ती किती चांगल्या प्रमाणाने किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्यांची. ही आहेत सुरुवातीची झाडे, म्हणजे ज्यावेळेस त्यांची पूर्ण वाढ झालेली होती त्यावेळेची ही झाडे, आणि ज्यावेळेस ती झाडे कापली गेलीत त्यानंतरचं दृश्य हे असे होते. काही फरक जाणवतो का तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये? पुढच्या पिढीसाठी आपल्याला यांचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. आता हे बघा, कारण खूप चांगल्या आणि मोठे, म्हणजे 30-30 वर्षाची झाडं होती, ती झाडं तोडली होती. तर तोडल्यानंतर निसर्गानं त्याचं द्यायचं काम केलेलं आहे. कारण या बघा, या ठिकाणी बघा, ते झाड तोडलेलं होतं, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता परत नव्याने कोंब येऊन त्याची फांदी तयार झालेली आहे. तर मित्र, आपणही सुद्धा निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, निसर्ग राखला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण निसर्ग झाडं दिले पाहिजेत, कारण झाडांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि तोही फ्री. तर मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावून ती जगवली पाहिजेत, एवढंच.